श्रीगौड रायझर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांची मॅच. श्रीगौड रायझर्स फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल. राजस्थान रॉयल्स क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिला चेंडू पोल केलाय, चेंडूला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 65 वर्षाच्या वरील वय आहे त्यांचं आणि विशेष म्हणजे SSPL सिनियर मैदानामध्ये उभा राहू नको, पण तू चेंडू बघू. आकाशामध्ये चेंडू आहे. इथे इथे फलंदाज होणार आहे बाद. धक्का बसेल तो दुसरा. नवीन फलंदाज मैदानामध्ये इथे बाद होतील. तितकेच उत्सुकतेने मॅच बघत असतात. त्यांना सुद्धा खूप अशी इच्छा असते की आपल्या खेळ. ओहो हो, मात्र आकाशामध्ये चेंडू आणि इथे फलंदाज बाद होणार आहे. धक्का बसेल तिसरा. ऋषिकेश जिन्ना इथे धमाका. अरे ये अनोखी बात है। इस बीच उड़ाकर मारा। कैच के लिए सूरज जी दौड़े जरूर थे, लेकिन केवल एक ना। यहाँ पर देखिए रनआउट का मौका, नजदीकी मामला, और आखिरकार मोतीलाल जी ने वो विकेट ले ही लिया जिस बल्लेबाज को उन्होंने बहुत परेशान किया। सतीश जी एक रन ले लिया था कि राहुल जी हैं स्ट्राइक पर। शॉर्ट पिच गेंद, कड़ा स्ट्रोक, घुमाकर खेला, फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी है बहुत दूर, लेकिन गेंद तक पहुंचने का जरूर प्रयास किया गया, रोका है सीमा रेखा के बिल्कुल अंदर। इस बीच बल्लेबाज ने दौड़कर 2 रन पूरा कर लिया है और पहले इनिंग का खेल समाप्त होता हुआ। और पहले इनिंग के खेल के पश्चात स्कोर है 8 ओवर के बाद 33 रन 4 विकेट के नुकसान पर श्रीगौड राइजर्स टीम का। जीत का लक्ष्य दिया है 34 रनों का राजस्थान रॉयल्स टीम को, जो बनाने हैं 48 गेंदे यानी कि 8 ओवर्स में। इस बीच पहले इनिंग का खेल समाप्त होता हुआ। दूसरे इसके पश्चात जो मुकाबला खेला जाएगा रॉयल किंग्स वर्सेस CSK के बीच, 2 कप्तान जुड़ चुके हैं टॉस के लिए। अब मैं आमंत्रित करूंगा मेरे सहयोगी मराठी कमेंटेटर श्री नरेश। पहिला चेंडू खरं तर एक चांगली संधी होती. लॉंग ऑफला झेल सुटला आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा. दुसरा होता 5 दाजीला आलेले आहेत. महेशजी ओझा, पुन्हा महेशजी ओझांसाठी डाव्याष्टीच्या बाहेर. यास इथे लागोपाठचा दुसरा खणखणीत सनसनीत दणदणीत चौकार. दोन चौकार इथे आलेले आहेत. 3 चौकार लागोपाठ आहे. हल्ला खूपच भयानक आहे. ओहो हो, 2 चेंडू. इथे फलंदाज होईल बाद. स्टंपिंग होत आहे. यष्टीचित फलंदाज. पहिला धक्का. राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का. दुसरं षटक सुरू आहे. ओहो हो, आखूड टप्प्याचा चेंडू रडार मध्ये. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये 4 धावा. विलक्षण वेगवान फटका. मिळत आहेत 4. धावांच्या गतीमध्ये कुठेही परिणाम नाही. पुन्हा दुसरा क्षेत्ररक्षक तिथे, मात्र हा 6 धावा. षटकार. वेगाने निघालेली आहे. बघायचंय मार्चच्या दिशेने. आव्हान म्हणजे मिशन 60 सुटलेली गाडी आहे. ओहो, हे बघा हा पुन्हा एकदा षटकार. थँक्यू. आपण बघू शकतो धाव फलकावरती 30 धाव. आता मी म्हटलो इथे का यांच्या गाडीला ब्रेक नाहीये, पण एक कल्पना करा, जर आपल्या गाडीला ब्रेक नाहीये तर तुम्ही कितीच्या स्पीडने गाडी पळवू शकाल? येस, त्यांचं टोपण नाव असेल ते कदाचित खली. ओहो हो, इथे 4 धावा. अभिनंदन. श्रीगौड रायझर्सचे अजून काही मॅच शिल्लक आहे. निश्चित तुम्ही तयार राहा पुढच्या मॅचसाठी. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना.
शृंगी सुपर किंग संघाविरुद्ध इथे रंगणार आहे. तर चला